अभिजित दिपकेकडनं नव्या आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे। ग्रामीण भागातील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी 15 ऑगस्टपासून देशव्यापी अभियान राबवण्यात येणार असल्याचं दिपकेंनी सांगितलं। हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या गावापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे। या देशात म्हणजे आपण पाहिले की कसे नोटबंदीनंतर हेडक्वार्टर बांधण्यात आले, आता नवीन पार्लिमेंट बांधण्यात आली, नवीन पीएम हाऊस बांधण्यात आलं। पण शाळांचं काय? जे ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे मुलं असू द्या, मजदुरांचे मुलं असू द्या, काय ते या देशाचे भविष्य नाहीये? काय सरकार यांना त्या मुलांना या देशाचं भविष्य म्हणून बघत नाही का? तर कुठं ना कुठं आम्हाला असं म्हणायचं आहे किंवा आम्हाला असं वाटतं की आता 80 वर्ष होत आले, तर या 80व्या वर्षाची सुरुवात जी आपण केली पाहिजे ती ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांना नीट करून सुधारून केली पाहिजे। कारण की त्याच्याशिवाय आपला देश पूर्णपणे विकसित होऊ नाही शकत। कारण की मेजॉरिटी ऑफ द इंडिया लिव्स इन द विलेज। तर तुम्ही त्या मुलांना इग्नोर करून या देशाचा विकास नाही करू शकत।